Wow, it's so nice. सो गाईज हा आपला शेवटचा पार्ट आहे हैदराबाद टूरचा. यामध्ये आपण आता फिल्ममध्ये जे डबिंग केलं जातं, जे व्हॉइस दिल्या जातात ते आपण बघू. तर चला इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि तिथून मग तो शो चालू होईल. तो शो झाल्यानंतर त्यानंतर डान्स पार्टी आहे, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवतो. सो लेट्स गो. आणि अशा बरेच सॉंग्सची शूटिंग झालेली आहे तिथे, हिंदी सॉंग्स और साऊथ. सो आजच्या दिवसाचा शेवटचा शो आहे ऍक्शन शेवटचा शो आहे आत्ताचा. तो आम्ही तुम्हाला दाखवतो गाईज आता. चलो. बूम, बूम. सो आतमध्ये एंट्री केल्यावर हे असं थिएटर आहे. इथून आहे ना आता हे दरवाजे उघडतील आणि तिथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे. आतमध्ये एंट्री केल्यानंतर तिथं जाऊन बसायचं आणि ते दाखवतील की कसं कसं पूर्ण बॅकग्राऊंड व्हॉइस दिला जातो. सो एंट्री केल्यानंतर आतमध्ये असं आहे बसण्यासाठी सगळ्यांना रश खूप जास्त आहे. आणि आता चला बघूया पुढे काय दाखवतात हे. सो गाईज आपण आलेलो आहे आता थर्ड अँड लास्ट वाल्या आपल्या ऍक्शन थिएटर ऍक्शन थिएटर मध्ये आलोय आपण. जिथे दाखवतात की आवाज कसे बनवले जातात, जे सिनेमॅटिक बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड म्युझिक. तर हे बघा आता आतमध्ये एक जण येईल आणि तो आपल्याला एक्सप्लेन करेल की सगळ्या गोष्टी कशा होतात. नमस्ते एवरीवन, वेलकम टू द शूटिंग स्टेज ऑफ एक्शन थिएटर. अभी यहाँ पे हम एक मूवी का सीन बनाएंगे स्टेज के ऊपर और एक्सपीरियंस करेंगे लाइव शूटिंग प्रोसेस का. मगर उसके लिए हमारे पास सिर्फ ये 3 गाड़ी और कैमरा है. हमें एक्टर्स का मदद चाहिए और एक्टर्स को बुलाएंगे हम. ओके, वी विल सिलेक्ट द एक्टर्स फ्रॉम योर साइड. आता हा रॅन्डम पर्सनला उठवणार आहे की जो त्यांना ॲज अ ऍक्टर म्हणून तिथे यूज करेल. मैडम विद द पिंक ड्रेस प्लीज जॉइन द स्टेज. यस मैडम, आप ही. नहीं, लॉन्ग लेंथ बैठने के लिए नहीं आता है, उनको बुलाया था. मैडम 1 पे रहिए आप, नंबर 1 पे. सर विद द व्हाइट टी शर्ट प्लीज जॉइन द स्टेज. आपका ही है सर व्हाइट टी शर्ट. किधर देख रहे हैं? कंफ्यूज क्यों हो रहे सर? कंफ्यूज नहीं होने का. यहाँ पे आ जाइए नंबर 2 के ऊपर. मैडम विद द लाइनिंग ड्रेस ऑरेंज प्लीज जॉइन द स्टेज. आगे यहाँ पे जल्दी आइए मैडम, जल्दी. यांनी आता रॅन्डम 3 लोकांना उठवलंय आणि आता हे त्यांना आहे ना त्या सेटवर तिथे यूज करणार आहेत गाईज. कंफ्यूज क्यों हो रहे मैडम? अभी तीनों गाड़ी पे बैठी है. यहाँ मैडम सीट ऑन द बाइक्स. कहानी सुनने से पहले आराम से बैठ जाइए. या अभी यहाँ पे हंसना मना है, डरना जरूरी है. ओके, अभी ये चोरी का सीन है. अभी आप तीनों चोर हैं. हा माणूस त्यांना एक्सप्लेन करतोय की हा जो आहे तो चोरीचा सीन आहे आणि तुम्ही तिथून पळताय. अभी आप तीनों चोर हैं कहानी में. अभी आप चोरी करके भाग रहे हो मुंबई में और गाड़ी के ऊपर भाग जा रहे. पीछे पुलिस आ रहा है अरेस्ट करने के लिए. क्या करना है? हंसना मना है सर, डरना जरूरी है. रेस करना है, गाड़ी को रेस करिए. रेस मैडम इस तरफ है, हैंडल इस तरफ. इस यहाँ पे एक्सीलेटर इस तरफ है. हाँ वाह, रेस करिए. मैडम इस तरफ नहीं आना, क्या कैमरा के सामने नहीं आना. कैमरा के सामने नहीं आना मैडम. ब्लर होता मैडम आपको. ऑन द कैमरा. रेस करिए सर, रेस करिए. लेफ्ट राइट बेंड करिए, लेफ्ट राइट बेंड करिए, लेफ्ट राइट बेंड करना है. गाड़ी ऐसा सुलाना है थोड़ा लेफ्ट राइट. या बैकग्राउंड आ गया हमारा. रेस करिए, रेस करते रहिए. या पीछे देखिए मैडम, हंसना मना है, चोरी का सीन है. हंस रहे आप, नहीं हंसना है. कैमरा देखिए, रेस करिए, रेस करिए. पीछे देखिए, पीछे सर, बाजू नहीं पीछे. या वेरी गुड सर. यहाँ पे देखिए, उतना देर नहीं देखने का, पुलिस है. रेस करिए, रेस भगाइए सर, भगाइए. टेंशन रहना है फेस पे. रेस पीछे देखिए. उतना आराम से कौन देखता है चोरी करके? आराम से देखते हैं आप दोनों. या सीन मधून असं दाखवलंय की त्यांनी सगळा जो शूट आहे तो सगळा आहे ना ऑन रोड केला जात नाही, तर त्यामध्ये VFX वापरलं जातं. टेक्निशियन दिखाइए मैडम. शॉपिंग मिस्टर जैक फॉली इज अ साउंड टेक्निशियन. सीन तर झाला, पण आता त्याला बॅकग्राऊंड व्हॉइस कसं देतात तर आता तेच आपल्याला बघायचंय. तर चला बघूया. Now listen to the sound here and guess the sound. Which sound? Tornado wind sound. थोड़ा भागने के बाद एलपी टुकड़ों से. बारिश की आवाज, वो भी एक कलर और मिट्टी की मदद से. अभी हम एक छोटा वीडियो देखेंगे इस डिस्प्ले के ऊपर. उसमें आप देख सकते हो किस प्रकार हम साउंड्स ऐड करेंगे. इसी प्रकार एक साउंड स्टूडियो की मदद से वो वीडियो में. Now we are going to watch a short video on display to understand how we can add sounds in a video. या सीन मध्ये असं दाखवलंय की जो बॅकग्राऊंड व्हॉइस आहे ना तो कसं कॅप्चर करतात, तर तेच आपल्याला पुढे दाखवतील ते कसं बनवलं जातं.
ऐसे शूट इसके साथ जोर से एक ही बार मारना है लास्ट एंड में, ओनली वन टाइम, एक ही बुलेट है, एक ही बार मारना है। ओके, आपका नाम कहाँ से आ रहे हैं आप? बैंगलोर। यहाँ पे आ जाइए, आपको फाइटिंग का आवाज ऐड करना है, इसके ऊपर जोर जोर से मारना है, पहनना नहीं है, सिर्फ आवाज रहना चाहिए, ऐसे करना है आपको, ऐसे जोर जोर से वहां पे जब पंच करते हैं इसके ऊपर मारना है आपको। इस तरफ आ जाइए, लास्ट में आपका सीन, तो आप एंजॉय करिए शो को। योर गुड नेम एंड कमिंग फ्रॉम? माय नेम इज आदिनाथ, आई एम फ्रॉम नागपुर। यहाँ पे आ जाइए, गाड़ी चलाना है, गाड़ी रेस करना है, रेस रेसिंग इफेक्ट। ओके, एंड नाउ विल स्टार्ट। वीडियो देखिए, स्टार्ट करिए काम, मारिए जोर जोर से। स्टार्ट द बाइक, हवा चालू, और अभी हमारे स्टार्ट आने वाले हैं पर्दे के ऊपर। और अब सभी देख सकते हैं यहाँ पे एक साधारण मिक्सी की आवाज को हमने बना दिया एक गाड़ी की आवाज। इसी प्रकार पुराने मूवीज में प्रोडक्शन। तर हे सगळं या सेटवर आपण बघितलंय. तर चला आता आपण इथून जाऊ आणि दुसऱ्या सेटवर जाऊ. तर चला मी तुम्हाला दाखवतो. सो गाइस, युरेकामध्ये जे आहे डीजे नाईट युरेकामध्ये जे आहे डीजे नाईट्स आहे आणि आता इथे डीजे नाईट होणार आहे. तेच आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तसं थकलो होतो पण चला ठीक आहे, आता हे एक शेवटचं दाखवून घेऊ. याच्या बॅक साईडला चालू आहे, तर चला मी तुम्हाला दाखवतो. एकदम भारी व्ह्यू होता गाईज. चला मी आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. सो गाईज, आता आपण चाललोय युरेका द डीजे नाईट आणि स्टेज शो बघायला. आणि हे फक्त विंटरमध्ये तुम्हाला भेटणार आहे गाईज. इतर वेळी जर तुम्ही आलात तर या सगळ्या फंक्शन्सचे तुम्हाला एक्स्ट्रा पे करायला लागतील. पण सध्या ते पॅकेज मध्येच इन्क्लूड असल्यामुळं तर आम्हाला ते मिळाले आणि आता आम्ही चाललोय तिथंच. सो आता आपण जाऊ आणि बघू. ते दाखव. रात्रीचं इतकं एवढं सुंदर दिसते ना. हे बघा, बघ ते बघ किती सुंदर दिसतं. हे बघा गाईस. एकदम सुंदर असं. चला तिकडे एंट्री करू आता आपण. एंट्री केल्या केल्या असा व्ह्यू आहे आणि सगळे लोक तिकडे त्या साईडला चाललेत कारण की तिकडे डीजे नाईट पार्टी आहे. सो लेट्स गो, जाऊ आपण आतमध्ये. आतमध्ये आल्यावर एकदम असा व्ह्यू होता आणि भारी भारी सेट होते. एकदम कलरफुल नाईट होती गाईज. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट इथं मराठी सॉन्ग चालू होतं आपलं. मराठी सॉन्ग लागलेलं आहे. मराठी सॉन्ग तिकडे आतमध्ये रिकामे आहेत. त्या साईडला तिकडं सेट आहे जिथं आता डान्स पार्टी होणार आहे. इकडे इथं काय डान्सचे परफॉर्मन्स चालू होते बट तुम्हाला आवाज क्लिअर येणार नाही कारण की आवाज खूप मोठा होता आणि आवाज फाटतोय. तिथलचा डान्स शो कंप्लीट झाल्यानंतर इकडं आम्ही आलो होतो. इकडं असे काही व्ह्यूज होते, एकदम भारी होतं आणि सगळे लोक इथं जमले होते. हे एक एक करून असे आपल्याला यांना ते दाखवणार आहेत आणि त्यानंतर डान्स पार्टी चालू होईल. तर चला हे बघू आणि त्यानंतर मी तुम्हाला डान्स पार्टी दाखवतो. डेकोरेशन बघा फक्त, एकदम भारी भारी डेकोरेशन यांनी केलंय. म्हणजे जे डान्स करणारे जे होते कलाकार ते पण इथं आहेत.
मेन अट्रॅक्शन. म्हणजे किती भारी सुंदर यांनी बनवलेलं आहे ही नाईट. तर आता हे सगळं झाल्यानंतर आता इथं डीजे नाईट पार्टी आता स्टार्ट होणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. खतरनाक एन्जॉयमेंट चालू आहे guys. एकदम मजा येते, एकदम खतरनाक. सो फायनली इथलची डीजे नाईट कंप्लीट झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या साईडला. इथंच एक एकदम सुंदर गार्डन आहे आतमध्ये आणि त्यात डेकोरेशन एक नंबर बनवलेलं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये. नाईटचा व्ह्यू असा दिसतो, एकदम भारी वाटत होतं. तर चला आपण आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये जसं आपण एंट्री करतोय हे बघा, कलरफुल, एकदम भारी, एकदम खतरनाक. सो गाईज इथं आपण आलेलो आहे. इथून एक्झिट आहे बाहेर, ते मी तुम्हाला दाखवतोय. आणि हे गार्डन आहे, इथून एक्झिट आहे. कलर चेंज होतोय. सो गाईज ही आहे म्युझिकल गार्डन. आपण फिरतोय आता म्युझिकल गार्डन मध्ये आणि असंच आपण सरळ जाऊन आता एक्झिट करणार आहे फिल्म सिटीच्या बाहेर. वाव, इट्स सो नाईस. इथलचा हा व्ह्यू इतका सुंदर वाटतोय आणि एकदम कलरफुल, एकदम लाइटिंग वगैरे एकदम भारी वाटत होतं नाईटचं. एकदम चिल. डीजे पार्टी नंतर इथं नक्की या आणि बघा, एकदम भारी आहे. सगळ्या मूवीजचे इथे ना डिजिटल आर्ट लावलेले आहेत. तर चला मी ते तुम्हाला दाखवतो. रॉकी भाई. गाईज हे सगळं तुम्हाला फक्त विंटर मध्येच बघायला भेटणार आहे, इतर सीझन्स मध्ये नसतं हे सगळं. सो फटाफट पॅकेज बुक करा आणि या इथं बघायला. माय फेवरेट स्पायडरमॅन, खतरनाक. गाईज हे बघा, माझे सगळं फेवरेट आहे. मिल्खा सिंग, KGF, माझा फेवरेट स्पायडरमॅन, फेवरेट स्पायडरमॅन. आता बघ, वाव. इथं म्हणजे पाय ठेवलं ना सगळे बलून्स बंद लागले. कर. मला इथे येऊन असं फील होतं की जसं काय दिवाळीच आहे. इथं बघा ना, झाडावर पण यांनी बटरफ्लायज बनवलेत, कलरफुल, एकदम सुंदर. एकदम सुंदर आहे. असं रात्रीचा माहोल असा आहे ना, एकदम भारी, एकदम छान वाटतंय.
एकदम छान वाटतंय guys, एकदम मस्त रात्रीला एकदम. तर इथून पुढे जसं आपण जाऊ ना तिथं समोरच एक्झिट आहे, पण त्याआधी खूप काही गोष्टी त्या मी तुम्हाला दाखवतो. तर चला आपण बघू. सो आता आम्ही हा आपला फायनल कट आहे आणि सगळं झालेलं आहे आपलं. आता इथून आपण जाणार आहे घरी. सो ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. हे बघा किती सुंदर आहे. पाणी येतं इथून. हे बघा, हे बघा किती भारी यांनी बनवलेलं आहे, एक नंबर बनवले आहे. तर तुम्ही पण इथं नक्की विजिट करा, एकदम भारी मजा येईल. फॅमिलीसोबत या आणि नक्की बघा. हे बघा यांनी कशी लाइटिंग लावली. तर त्याने अजूनच सुंदर दिसतंय काय जे बघा. त्याने अजूनच त्याला एकदम लुक आलेला आहे, एकदम सुंदर असा. सो चला आपण बघू. आणि हे गाईज ही horror जी सगळी वाला. हॉरर थीम आहे, सो त्या काय अकॉर्डिंग बनवलंय सगळ्यांनी इथं? यांनी स्ट्रक्चर इथं बनवलेलं आहे. तर चला मी तुम्हाला अजून पुढे दाखवतो. हे बघा, हॉरर 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 खतरनाक वाटतंय. म्हणजे त्या साईडला आहे ना गाईज बटरफ्लायचा आणि या साईडला आहे ना हॉरर आहे बघा. दिसतोय लुक. ते जे तुम्हाला ब्लॅक ब्लॅक दिसतंय का, ते डिझाईन आहे बघा खाली खाली. ते रात्रीचं एवढं भारी दिसतं ना, पण ते मोबाईल मध्ये एवढं क्लिअर दिसत नाहीये. पण तरी मी दाखवतोय तुम्हाला, ट्राय करतोय. बट एकदम सुंदर दिसत आणि एकदम लुक असा मस्त येतोय. आणि त्याच्या पलीकडेच बाहेर निघायला रस्ता आहे आपल्याला. हे बघा, तर चला आता मी ह्याच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. हॉरर असं वाटतं खतरनाक. ही जी सगळी थीम आहे, ही सगळी थीम हॉरर आहे गाईज. हॉरर ट्री बघायचं आहे का? हे बघा हॉरर ट्री, खतरनाक. सगळे भूत आहेत, भूत. ही लाइटिंग आहे सगळी. हे मस्त आहे हा, रात्रीच एकदम खतरनाक लाइटिंग फेकतोय. लुकच वेगळा आला आणि सो आपला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि पार्ट 3 तुमच्यासाठी खूप मेहनतीने बनवलेला आहे. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सो कीप वॉचिंग गाईज.